खटाव हे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचे गुरु लक्ष्मणरावांचं हे गाव. त्यांना संपूर्ण देश आदरानं वकील साहेब म्हणतात. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सहकार भारतीची स्थापना ही स्वतः वकील साहेबांनी केली आणि त्याचा विस्तार संपूर्ण देशभरात झाला. आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं या भागावरती याचमुळं विशेष लक्ष आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी 98 कोटीचा निधी या ठिकाणी या पिंपळेश्वर परिसर आणि नदी परिसराला द्यायचं मान्य केलं. ती तत्वता मान्यता झालेली आहे आणि तसे ती पत्र खाली विभागांना आलेली आहे. आता त्याचे इस्टिमेट चालू आहे. ही येरळमाळ्याचा इतिहास फार मोठा आहे. आम्ही दुष्काळाचा कलंक आमच्यावरती आमच्या 7 पिढ्याचा लागलेला होता. प्यायला पाणी नाही. अत्यंत विदारक परिस्थितीमध्ये सुद्धा येरळमाळीनं किमान आम्हाला प्यायला पाणी दिलं. परंतु आता तिचं पुनर्जीवन केलं पाहिजे आणि तिला कधीतरी आपण आज कृष्णामाईला इथं आणून भेटवलं पाहिजे. हे आमच्या सगळ्यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न मी 2019-20 पूर्ण केलं आणि कृष्णामाई आता येरळेमध्ये वाहते. जी येरळमाई पुढं कृष्णेला जाऊन मिळते तिला आधीच आम्ही आता या ठिकाणी नेर तलावाच्या माध्यमातून एकत्रित आणलं आहे. तर येरळा कृष्णा हा संगम आहे. आता खटाव हे गाव आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. हे महाराष्ट्रातलं स्वच्छ सुंदर गाव म्हणजे माझ्याच मतदारसंघातली सगळीच गावं आता स्वच्छ आणि सुंदर होत आहेत. तुम्ही सगळं पाहताय. पोरगाव एवढं स्वच्छ सुंदर केलं आहे. आता खटावी त्यातलं एक स्वच्छ सुंदर गाव हे म्हणून पुढं आहे. खटावचा नदीचा हा प्रकल्प पिंपळेश्वर विकास जो होणार आहे ज्या ठिकाणी लक्ष्मणरावांनी लहानपणी किंवा खूप मोठ्या तत्ववेत्यांनी या ठिकाणी अभ्यास केला. हा पिंपळेश्वराचा निसर्गरम्य परिसर आहे. त्याला खूप मोठा इतिहास आहे. तुम्ही पाहताय पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी पांडवनकालीन हेमाडपंथी या ठिकाणी म्हणजे साधारणतः 2003 सालची ही नागनाथाचं मंदिर आहे आणि इतर जी मंदिरं आहेत ती या ठिकाणी आहे. त्याचंही पुनर्जीवन या ठिकाणी होणार आहे. सुंदर असा घाट बांधून बोटिंग करण्यासारखा एक सुंदर असा परिसर आणि गार्डन या ठिकाणी होणार आहे. या गावचे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत. त्यांनी या ठिकाणी संकल्पना मांडली की गावातला एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या स्मृती आपल्याजवळ राहिल्या पाहिजेत. म्हणून स्मृतिवन नावाची कल्पना या ठिकाणी अभय शिंदेसारख्या एका रिटायर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मांडली. तेही या ठिकाणी आज गाव म्हणून आम्ही इम्प्लिमेंट करतो. या सगळ्या प्रकल्पाला आत्ता मला शासनाचा सगळ्या तुमचा लघु पाटबंधारे विभाग असेल, दिलपक साहेब असतील किंवा आमचे जिल्हा परिषदेचे सगळे अभियंते असतील, ह्या सगळ्यांचा फार मोठा पाठिंबा आहे. आणि तुम्ही पाहताय की आज सगळे अधिकारी मन लावून या प्रोजेक्टवरती काम करत आहेत. मला वाटतं एक स्वच्छ आणि चांगली नदी आपण काही दिवसांनी बघू शकाल. 1.5 किलोमीटरचा वॉटरफ्रंट असणारा हा प्रकल्प आहे. साधारणतः 1.5 किलोमीटरचा एवढा मोठा वॉटरफ्रंट असणाऱ्या नदीमध्ये बोटिंग क्लब या सातारा जिल्ह्यामध्ये तर पाहण्यास आणि ऐकवण्यास कुठं नाही आहे. त्यामुळे एक सुंदर असं पर्यटनाचं ठिकाणी या ठिकाणी होईल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. रामकृष्ण साहेब, प्रकल्पाला नेमकं नाव काय दिलं? हा काही नाही, हा खटावचा नदीचा प्रकल्प आहे म्हणजे गार्डन आहे. त्याला नाव द्यायच्या वेळेला देऊ आम्ही सगळे बसून गाव स्वरूपी बसून देऊ आणि एक सुंदर असे गार्डन स्मृतिवन या ठिकाणी आपण डेव्हलप करतो आणि पाण्याचा प्रकल्प. अध्यक्ष, आमदार साहेबांच्या माध्यमातून सहकार्यातून हा जो काही विकास होतोय त्याबद्दल काय सांगाल आपण? जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली तेव्हा जेव्हा पहिल्यांदाच मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेलो तेव्हा ह्याचा प्रस्ताव आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना दिलेला होता. पण त्यांनी तो तात्काळ त्याची तत्वतः मान्यता देऊन एक खूप मोठं सहकार्य आणि पाठिंबा हा दर्शवलेला आहे. आणि हे एक आमदार साहेबांचं स्वप्न होतं की 98% भाग सिंचनाखाली आलेलाच आहे. पण खटावचं जे एक 20-30 वर्षापूर्वीचं सौंदर्य होतं आणि त्या ज्या काही जुन्या सर्व मोठ्या कार्यकर्त्यांच्या आठवणी ह्या सगळ्या पिंपळेश्वर देवस्थान परिसर ह्याच्या भोवती बांधल्या गेलेल्या आहेत. आणि मग ते मंदिराचा परिसर हा पुनरुज्जीवित करायचा, आपली नदी प्रवाहित करायची, नदी स्वच्छ व्हावी. पंचमहाभूतांवर आमदार साहेब आणि आम्ही काम करतोय. तर जी पंचतत्व मधीन झालेली आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, तर हे आपल्या खटावचं जलतत्व हे शुद्ध व्हावं या पद्धतीनं एक सुंदर घाट
एक पर्यटन क्षेत्र आणि बोटिंग क्लब आणि एक नवचैतन्य या पूर्ण भागाला येईल आणि पूर्ण काळ बंधारा भरलेल्या स्थितीत असल्यामुळे पूर्ण आपल्या ज्या विहिरी आहेत, बोर आहेत, पाण्याची पातळी वाढेल असा सगळाच एकत्रित विचार हा आहे आणि या पद्धतीनं काम चालू आहे आणि यासाठी सगळेच आम्ही सर्वच ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते आमचे सगळ्यांना एकत्रित घेऊन ही पूर्ण संकल्पना आणि त्या पद्धतीनं आर्किटेक्चर त्याची बांधणी असं चालू आहे. ओके, थँक्यू. एक मिनिट. आणि दगड पण तो खाली खड्डाच काढणार ना, सगळं दगड वेगळं नाही, दगड फोडून यांना लागणार नाही. ते इथनं कुठं भरायचे, मराठी शाळेपर्यंत भरत जायचे यांना. हे सगळं इथला सगळा तिथं नेतील, ते सगळं भरून नेतील. हे तोडत होणार खाली 2 मिनिट काय नाही, जावं लागेल इकडे पोरांना.